सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही। आतापर्यंत हे सरकार आल्यापासून 1500च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। एक किंडी विकण्याचं प्रकरण समोर आलंय, पण असे असंख्य प्रकरण आहेत। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांसाठी हजारो कोटी उडवत आहेत। माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदेचं मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे 10,000 कोटीचं आहे। प्रत्येक उमेदवाराला ते 10 कोटी रुपये देणार आहे आणि माझी माहिती पक्की असते। विचार करा, नगरसेवक फोडण्यासाठी 5-5 कोटी रुपये आधी दिले आणि आता निवडणुका लढण्यासाठी 10-10 कोटी देणार। आणि महाराष्ट्रामध्ये शेतकरी कर्ज फेडण्यासाठी खाजगी सावकाराकडे कर्ज फेडण्यासाठी आपली किडनी विकतो। यांना लाज वाटली पाहिजे। मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे या गोष्टीची। त्यांच्या राज्यामध्ये प्रजा जनता किडनी विकून जगण्याचा प्रयत्न करते। किडनी धन्यवाद। 10,000 कोटीचं बजेट आहे ना, ते उमेदवाराला 10 कोटी देणार आणि ते महापालिकेतूनच लुटलेले आहेत आणि महापालिकेच्या ठेकेदारांकडूनच घेतलेले पैसे आहेत। हे पैसे कदाचित आता ड्रग्स मधून आले असतील। आता एक नवीन लिंक्स आली आहे ड्रग्स मध्ये। 145 कोटीचं ड्रग्ज जर त्यांच्या घराच्या किंवा रिसॉर्टच्या आवारात सापडते, 145 कोटीचं ड्रग्स, त्यानंतर परत पाचगणीमध्ये 40 कोटीचं मॅन्ड्रेक्स सापडले मोठ्या म्हणजे त्याच परिसरामध्ये सातारा, पाचगणी याच परिसरामध्ये ड्रग्सचे कारखाने का उभे राहिले? कोण याच्या पाठीशी आहे? सरकार कोणाचं आहे? साताऱ्यात हेलिकॉप्टर कोणाची उडतात आणि उतरतात? हा विचार देवेंद्र फडणवीस यांनी केला पाहिजे आणि ताबडतोब याची चौकशी करण्यासाठी एक हाय लेवल SIT त्यांनी स्थापन केली पाहिजे। एवढ्या मोठ्या पॅकेज पुढे ठाकरे बंधूंच्या युतीचा निभाव कसा लागेल ना? पैसेच आहेत ना, बाकी काय? पाहू की पैशाने मराठी माणूस किती विकला जातोय। त्यांना वाटत असेल की विकला जाईल मुंबईतला। आम्हाला खात्री आहे तो आमच्या बरोबर राहील। करू द्या। ते सांस्कृतिक मंत्री आहेत, त्यांना साहित्य, कला, कविता याच्याविषयी त्यांनी सातत्याने अभ्यास केला पाहिजे। साहित्य संमेलनं, कवी संमेलनं यात त्यांनी सहभागी व्हायला पाहिजे। सांस्कृतिक उत्सव, चित्रपट उत्सवात त्यांनी सहभाग घेतला पाहिजे। आणि त्यांना कविता आवडतात, मला माहिती आहे, माझे मित्र आहेत ते, त्यांचं वाचन फार दांडगं आहे। कदाचित ती आता कविता आमच्याकडे करायला लागले असेल तर त्यांना साहित्य अकादमीच्या पुरस्कारासाठी आम्ही शिफारस करू किंवा राज्याचा पुरस्कार राज्य शासनाचा नक्की मिळेल त्यांच्या पुस्तकांना, कारण हल्ली वशिल्यावर चालते सगळं राज्यात। चला, धन्यवाद। महाराष्ट्र में उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के भाई के रिसोर्ट में 145 करोड़ का ड्रग्स मिला है और उसको बचाने की कोशिश चल रही है। जहां से डिप्टी CM शिंदे आते हैं उस पूरे इलाके में